सकाळी 8 वाजता पप्पा बैलगाडी घेऊन आली होती, कारण की आज आपल्याला पेरावर टाळकी आहे. मग ते गेले गावाकडे, मी गेलो खाली आणि आपल्या झोपड्यातून जून दोरी काढली. इकडे थोडा हरभरा होतं काढलेलं, ते राहिलं होतं गोळा करायचं. मग ढिगाजवळून फारी आणली आणि तितकं गोळा करून घेतलं. मग लगेच वरी आलो आणि आपली बैले घेतली. इकडे तोपर्यंत आपले पप्पा वखर पण घेऊन आले होते. मग पट्टपट्ट वखर लावलं. आमचं वखरनं चालत होतं, तितक्यात दाजी बी पण घेऊन आले होते. वखर दिला पप्पाजवळ, कारण की इथलं आपल्याला हरभरा काढायचं ते थोडं राहिलं होतं. मग पटपट त्याला उपटाय चालू केलं. तोपर्यंत दाजी म्हणले चल हुळा तरी बसतं. मग त्याला तुराटे आणि डबे आणून दिले. पेटता पेटून गेला जाळ, पण कसाय पण पेटवला, कारण की वारं खूप होतं. आमचं चालू होतं इकडे हुळा भाजायचं काम आणि पप्पा चालू होतं इकडे वखरायचं, आणि आमचं चालू होतं इकडे हुळा भाजायचं काम. हुळा तर भाजून गेला, कारण की थोडा ओला होता. मग कसा पण भाजला. मग तितका हुळा खाणं झाला आणि दाजी म्हणले पाहू द्या मी वखर हाणतो, तोपर्यंत तुम्ही बी शिपा. मग पप्पाने बी शिपाय चालू केलं. त्याचं तिकडे वखरनं आणि बी शिपणं चालू होतं. तोपर्यंत मी वरी गेलो, कारण की आपल्याला आणायचं होतं काकाच्या इथून तुषार. मग इथं आलो, आपल्या काकाजवळून एक तुषार घेतलं. तुषार घेऊन आलो आणि इकडे याचं वखरनं चालू होतं. मग पप्पाजवळ वखर दिला आणि आम्ही चालू केलं तुषार जोडण्यासाठी. आमचं तुषार जोडायचं काम चालूच होतं. तितक्यात पप्पाचं वखरनं पण झालं होतं. पप्पाने इकडे मस्त आवत वगैरे सोडून दिलं आणि मग मी बैल घेऊन गेलो पाणी पाजण्यासाठी. बैल पाणी पाजून मी गावाकडे निघलोच होतो. मग मस्त बैल वगैरे पाणी पाजले आणि मी गावाकडे निघलोच होतो पुन्हा एकदा. मग मस्त घरी वगैरे आलो तर इकडे आपली ताईन भाषा काय पाहू लागली. ते तर जाऊ द्या, पण हे कोण्या रानाने नद्याने हिंडायले कोण आठव. त्याच्यापासून नेमकं घरी आलोच होतो. इकडे आपली ताई भांडे घासू लागली. ती इकडे आपल्या भाषांत काय अवतार करून घेतला होता कोण आठव. मग इकडे संध्याकाळी मंदिराकडे आलो, कारण की इकडे शिवजयंतीचा मंडप घालू लागली. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्यासाठी एवढे भेटावं पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.